कोणता इव्हेंट असू देत, समारंभ असू देत किंवा एखादं फंक्शन असू देत, हा पदार्थ स्टार्टर म्हणून सर्व्ह केलाच जातो. पण मला खूप सोपा, छान कुरकुरीत असा लागतो आणि खातच राहावंसं वाटतं. हाच पदार्थ बनवायला मला ना एकूण 15 ते 20 मिनिट लागले असतील. हे सुद्धा खूप झाले. आणि आपण सुद्धा मुलांसाठी म्हणा, छोट्याशा पार्टीसाठी, वाढदिवसासाठी, मध्ये-मध्ये खाण्यासाठी सुद्धा हे ड्राय मंचुरियन बनवू शकतो, कारण फारसा असा वेळ लागत नाही. चला तर मग पटकन असे हे ड्राय मंचुरियन कसे बनवायचे हे पाहूयात. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी 350 ग्रॅमचा कोबी घेतलेला आहे. तर कोबी आधी 2 भागामध्ये आपण कट करून घेऊ. तर कोबी आधीच मी स्वच्छ धुवून घेतला होता. आता यानंतर पुन्हा असं 4 भागामध्ये हा मी कट करून घेतलेला आहे. कोबी चिरणं थोडंसं अवघड वाटतं किंवा वेळखाऊ काम जर तुम्हाला वाटत असेल ना, तर काय करायचं हेही सांगते. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असा पोटॅटो चॉपर असतोच. छोटा-मोठा असा कुठलाही चालेल. या चॉपरने तुम्ही अगदी सहज असा कोबी खिसू शकता. मंचुरियनसाठी असू देत किंवा भाजीसाठी म्हणा, तुम्ही भाजीसाठी सुद्धा अगदी सहज याच्यावरती खिसून घेऊ शकता. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कोबी खिसला जात आहे. मंचुरियन ना तुम्ही कुठल्याही प्रकारचे बनवा, ड्राय बनवा किंवा मग अगदी सॉसमधले असतात तसे बनवा. ग्रेव्ही मंचुरियन बनवा, यासाठी कधीही कोबी खिसायचा नाही. जेव्हा तुम्ही कोबी खिसणीवरती खिसून घेताना खूप सारं मॉइश्चर हे कोबी रिलीज करत असतो आणि मग आपल्याला खूप सारा कॉर्नफ्लॉवर किंवा खूप सारा मैदा यामध्ये घालावा लागतो. म्हणूनच एकतर तुम्ही बारीक असा चिरून घ्या किंवा मग सरळ अशा पद्धतीने खिसणीवरती, पोटॅटो चॉपरवरती व्यवस्थित असा चॉप करून घ्या. आता ह्याचे लांब-लांब असे तुम्हाला धागे जर वाटत असतील किंवा लांब-लांब कोबी असा किसला गेला असं तुम्हाला वाटत असेल, तर सरळ सुरीने थोडंसं असं कापून घ्यायचंय. 2-3 मिनिटामध्ये एवढा कोबी चिरून सुद्धा झालाय. तुम्ही इथे बघू शकता. चांगला एकसारखा असा कोबी दिसतोय. आता यानंतर हा कोबी आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. कोबी तर झटपट चिरून झाला. आता इतर साहित्य सुद्धा यामध्ये घालूयात. तर सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या घालूयात. तिखट तुम्हाला कसं हवं आहे यानुसार हिरव्या मिरचीचा अंदाज तुम्ही ठेवू शकता. तर इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या अतिशय बारीक अशा मी चिरून घेतलेल्या आहेत. याचबरोबर मूठभर कोथिंबीर यामध्ये मी घालणार आहे. ही सुद्धा छान बारीक चिरून घ्यायची. अर्धा चमचा यामध्ये घातली आलं लसणाची पेस्ट. यासोबतच एक छोटा चमचा भरून लाल मिरचीची पावडर घ्यायची. बऱ्याचदा काय होतं, की आपण मंचुरियनमध्ये रंग पाहतो किंवा खूप लालसर असे मंचुरियन असतात. तर रंगाऐवजी तुम्ही इथं काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा वापरू शकता. चवीपुरतीच यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर मी 1 ते 1.5 चमचा यामध्ये घातली. यासोबतच एक मोठा चमचा भरून यामध्ये घातलेला आहे ग्रीन चिली सॉस. यासोबतच 1 चमचा रेड चिली सॉस घातला आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे सोया सॉस. यापैकी एखादा सॉस जर तुमच्याकडे नसेल, तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल किंवा एखादा चमचा तुम्ही केचअप जरी यामध्ये घातला ना, तरी सुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. सगळं साहित्य मिक्स करून घेतलं, की मसाले, घातलेले सॉसेस सगळ्या कोबीला व्यवस्थित असे लागले जातात. लक्षात घ्या, एकदा हे मिक्स करून घेतलं, की यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला पिठं घालायची आहेत किंवा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपण घालणार आहोत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला फक्त हे ना असं मिसळून घ्यायचंय. खूप असं चुरत बसायचं नाही किंवा असं दाबून जसं कणिक आपण मळतो तसं अजिबात मळायचा नाही. हलक्या हाताने सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि यासोबतच 3 चमचे आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे. तर सुरुवातीला खूप जास्त पिठं यामध्ये घालायची नाहीत. अगदी थोडी-थोडी करून घालायची. म्हणजे मग अंदाज अगदी परफेक्ट व्यवस्थित येतो. हवं असेल तर नंतर आपण पुन्हा एकदा ॲड करू शकतो. आता घातलेलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा व्यवस्थित या कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अजिबात पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही किंबहुना पाणी वापरायची गरज सुद्धा पडत नाही. अगदी हलक्या हाताने बोटाने हे मिसळून घ्यायचंय. खूप जोर देऊन मळायचं नाही. जर तुम्ही जोर देऊन मळलत ना, तर कोबीमधलं पाणी भरपूर रिलीज होतं आणि हे मिश्रण असं खूप पातळ व्हायला सुरुवात होते. म्हणूनच बोटांनी फक्त मिक्स करत राहा. अगदी हलक्या हाताने हे बाइंड करून घ्यायचंय. सगळं साहित्य कसं एकजीव असं मिक्स करून झालेलं आहे. मस्त असा गोळा झालाय. आता लगेचच लिंबाच्या आकारा एवढे आपल्याला याचे मंचुरियन बॉल्स आधीच तयार करून ठेवायचे आणि एकदा हे पीठ चांगलं बाइंड करून घेतलं, की लगेचच हे मंचुरियन बॉल करायला घ्यायचे. म्हणजे खूप जास्त याला पाणी सुद्धा सुटत नाही. तर चला याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे मंचुरियन बॉल आधी तयार करून घेऊ. तर या पद्धतीने सगळे मंचुरियन बॉल इथे मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे तळायचे कसे ते सुद्धा पाहू. तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं.
हलकासा धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम टू हाय वरती ठेवू शकता. आता हे मंचुरियन एक-एक करून आपण तेलामध्ये सोडून देऊयात. कढईमध्ये जेवढे मावतील तितपत आपल्याला मंचुरियन सोडायचंय. अगदी तेलामध्ये खूप जास्त गर्दी करू नका. पटकन असं तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं. आता हलकेसे बुडबुडे कमी झाले, की उलट-पलट करत छान असे एका रंगावरती सगळे मंचुरियन आपण तळून घेऊयात. तर मंचुरियन कधीही हाय फ्लेमवरती तळायचं नाही. मध्यम आचेवरती तळून घेतले, की वरून छान क्रिस्पी असे होतात आणि आतमधून कोबीसुद्धा व्यवस्थित असा शिजला जातो. तर हळू छान असा डार्क रंग यायला लागलेला आहे. पण हे मंचुरियन तयार झाले आहेत की नाही, तळून झाले आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? तर याच्यावरती भरपूर असा डार्क रंग येतो. हे मंचुरियन हवेच्या संपर्कात आल्यानंतर, थोडेसे थंड झाल्यानंतर छान असे कुरकुरीत होतात. तर बघा मंचुरियनला मस्त असा रंग आलेला आहे. तेलामधून हे मंचुरियन आपण काढून घेऊयात आणि एका टिश्यूवरती काढून घेऊ. तेलामधून तळून काढले तरी सुद्धा हे मंचुरियन फार असे तेलकट होत नाही. अजिबात हाताला तेलकट असे जाणवत नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त वरून कुरकुरीत आतमध्ये असा सॉफ्ट असा मंचुरियन बॉल्स इथे तळून झालेले आहेत. सगळे मंचुरियन बॉल इथे मी तळून घेतलेले आहेत आणि असेच हे सर्व्ह केले जातात. किंवा एखाद्या पार्टीमध्ये तुम्हाला हे ठेवायचं असेल, एखादा छोटासा इव्हेंट घरामध्येच असेल, तर टूथपिक रोवून ठेवायची. शेजवान चटणी सोबत सुद्धा ही छान लागतात आणि अगदीच तुम्हाला असं नको असेल, तर सॉसेस सोबत सुद्धा तुम्ही टॉस करून घेऊ शकता. तर आशा करते आजचं हे ड्राय मंचुरियनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.